जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार अध्याय 50. पूर्वजन्मातील रजकाची कथा. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, यानंतर एक मोठी अपूर्व घटना घडली. पूर्वी तुला मी एका रजकाची कथा सांगितली होती. श्री गुरूंनी त्यांच्या श्रीपाद श्री वल्लभ अवतारात कुरवपूर येथे एका रजकाला तू पुढच्या जन्मी बैदूर नगरात यवनराजा म्हणून जन्म घेशील आणि मी यती रूपाने तुला भेटेन असा वर दिला होता. ही कथा तुला चांगली आठवत असेल. त्यानुसार तो रजक यवन धर्मात जन्मास आला व बेदरचा राजा झाला. तो सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचा व लौकिक सुखाचा उपभोग घेत बेदरला राज्य करीत होता. तो हीन जातीत जन्मास आला तरीही पूर्वजन्मातील पुण्याईने व संस्कारांमुळे तो मोठा पुण्यशील सुसंस्कृत उदार अंतकरणाचा होता. तो सर्व धर्म समान मानित असे. सर्वांना उदार हस्ते दानधर्म करीत असे. तथापि पूर्वसंस्कारांमुळे त्याचे ब्राह्मणांवर विशेष प्रेम होते. त्याच्या राज्यात अनेक मठ मंदिरे होती. पण तो यवन असूनही कुणाला कसलाही त्रास देत नसे. उलट मठ मंदिरांना उदार हस्ते दानधर्म करीत असे. त्यामुळे त्याचे पुरोहित त्याला समजावीत, आपण यवन आहोत, आपला धर्म वेगळा, हिंदूंचा वेगळा. आपण त्यांच्या देव ब्राह्मणांची निंदाच केली पाहिजे. तुम्ही मात्र त्यांची सेवा करीत आहात. त्यामुळे मोठा दोष निर्माण होतो. आपण आपल्या जाती धर्माप्रमाणेच वागले पाहिजे. त्यामुळेच पुण्यप्राप्ती होते. ते ब्राह्मण महामूर्ख आहेत. ते दगडधोंड्यांची देव म्हणून पूजा करतात. ते वृक्ष, पाषाण, लाकडांनाही देव समजतात. ते लोक गाय, अग्नी, सूर्य, तीर्थ, नदी इत्यादींना देवदेवता समजतात व त्यांची पूजा करतात. ते मंदबुद्धीचे ब्राह्मण निराकार परमेश्वराला साकार मानतात. अशांची जर यवनांनी सेवा केली तर त्यांचा अधपात होतो. यवन पुरोहित असे बोलू लागला असता त्या यवन राजाला अतिशय राग आला. तो त्या यवन पुरोहिताला म्हणाला, अहो, तुम्हीच उपदेश करता की परमेश्वर अणुरेणू तृणकाष्ठात आहे. परमेश्वर सर्वेश्वर असून तो सर्वत्र आहे. मी सुद्धा तेच मानतो. सर्व सृष्टी त्या परमेश्वरानेच निर्माण केली आहे.
सर्व प्राणी, पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतातून निर्माण झाले आहे. सर्वांची पृथ्वी ही एकच आहे. कुंभार मातीपासून वेगवेगळी गाडगी मडकी तयार करतो, पण त्यात माती एकच असते. गायी वेगवेगळ्या रंगाच्या असल्या तरी त्या सर्वांच्या दुधाचा रंग एकच, तो पांढराच असतो. त्याचप्रमाणे देह वेगवेगळे असले तरी सर्वांच्या ठायी परमात्मा एकच असतो. पृथ्वीवर मानवजाती वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचा परमेश्वर हा एकच आहे. नाना देही देव एक विराजे, हे सर्वसामान्य तत्व आहे. आपलेच मत खरे आहे असे मानून इतरांची निंदा कशासाठी करावयाची? म्हणून शहाण्याने कोणत्याही धर्मपंथाची निंदा स्तुती करू नये. प्रत्येकजण आपापल्या चालीरीतीप्रमाणे वागत असतो. म्हणून आम्ही म्हणतो तेच खरे, इतरांचे चूक असे मानू नये. असे बोलून राजाने यवन पुरोहितांचा युक्तिवाद खोडून काढला. पुढे काही दिवसांनी त्या यवनराजाच्या मांडीवर गळूसारखा एक फोड आला. त्यावर त्याने वैद्यांच्या सल्ल्याने अनेक औषध उपचार केले, पण काही केल्या गुण येईना. त्याला असह्य वेदना होत होत्या. तो दिवस रात्र तळमळत असे. त्यावेळी श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरात होते. आपली कीर्ती ऐकून तो यवनराजा आपल्याला भेटावयास येईल असे त्यांना वाटले. तसे झाले तर येथील ब्राह्मणांना ते आवडणार नाही. त्यांना विनाकारण त्रास होईल. म्हणून आपण गुप्त राहावे हेच योग्य. असा विचार करून श्री गुरु शिष्यांना म्हणाले, यावर्षी गुरु सिंह राशीत आहे. या पर्वानिमित्त आपण गोदावरी तीरावरील तीर्थक्षेत्रांची यात्रा करावी असे मला वाटते. तुम्ही यात्रेची तयारी करा. श्री गुरूंनी असे सांगताच सर्व शिष्य तयारीला लागले. इकडे तो यवनराजा मांडीवरील फोडाच्या व्याधीने फारच त्रस्त झाला. नाना प्रकारची औषधे झाली, हकीम झाले, मात्र काडी मात्र दुखणे बरे होईना. काय करावे त्याला काही समजेना. मग त्याने काही विद्वान ब्राह्मणांना पाचारण केले. तो त्या विद्वान ब्राह्मणांना म्हणाला, माझ्या व्याधीपुढे सर्व वैद्य व हकीमांनी हात टेकले आहेत. कोणत्याही औषधाचा उपयोग होत नाही. जीव अगदी नकोसा झाला आहे. आता यावर काय इलाज करायचा? त्यावर ते ब्राह्मण म्हणाले, राजा, पूर्वजन्मीचे पाप असे व्याधीच्या रूपाने पीडा देते. ज्यावेळी मानवी उपाय थांबतात त्यावेळी काही दैवी उपाय करावे लागतात. यासाठी आपण तीर्थक्षेत्री जाऊन दानधर्म करावा. त्यामुळे ही व्याधी नाहीशी होईल. किंवा एखाद्या थोर सत्पुरुषाची सेवा करावी. त्याच्या कृपादृष्टीने आजार नाहीसा होईल. सत्पुरुषांच्या दृष्टीने कोटी जन्मांची पापे नाहीशी होतात. तेथे आपल्या व्याधीचे काय चालणार? त्यावर तो यवनराजा म्हणाला, मला यवन असे मानू नका. मी ब्राह्मणांचा दासानुदास आहे. मी पूर्वजन्मी श्री गुरुचरणांची सेवा केली होती, पण काही पापांमुळे मला यवनकुळात जन्म घ्यावा लागला. त्याला माझा इलाज नाही.
मी आपणास शरण आलो आहे. मला एखादा निश्चित उपाय सांगा. राजाने अशी विनवणी केली असता ते ब्राह्मण म्हणाले, महाराज, तुम्ही गुप्तपणे पापविनाशी तीर्थास जा व त्या तीर्थामध्ये स्नान करा. त्यामुळे पापक्षालन होऊन तुमचा रोग बरा होईल. ब्राह्मणांनी असे सांगितले असता राजाला आनंद झाला. मग तो कुणालाही बरोबर न घेता एकटाच गुप्तपणे पापविनाशी तीर्थावर गेला. तेथे त्याने मोठ्या भक्तिभावाने स्नान केले. त्याच वेळी तेथे एक संन्यासी आला. राजाने त्याला साष्टांग नमस्कार केला. मग आपल्या मांडीवरील फोड दाखवून त्याने विचारले, यती महाराज, माझी ही व्याधी कशामुळे बरे होईल? त्यावर तो संन्यासी म्हणाला, एखाद्या थोर अवतारी पुरुषाचे दर्शन घेतले असता तुझा हा आजार पूर्ण बरा होईल. थोर अवतारी पुरुषाच्या कृपादृष्टीचा प्रभाव किती मोठा असतो याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ती ऐकलीस की तुझी खात्री पटेल. असे बोलून त्या संन्याशाने कथा सांगण्यास सुरुवात केली. पूर्वी अवंती नगरीत एक ब्राह्मण राहत होता. तो नुसता नावाचाच ब्राह्मण. तो अत्यंत दुराचारी होता, मदोन्मत्त होता. ब्राह्मण कुळाला कलंक असलेला तो अनेक स्त्रियांशी व्यभिचार करीत असे. तो स्नानसंध्या, पूजापाठ इत्यादी जो ब्राह्मणांचा आचारधर्म असतो त्याचा पूर्ण त्याग करून पिंगला नावाच्या एका वेश्येच्या घरी राहत असे. तिच्याकडे भोजन करीत असे. एकदा तो त्या वेश्येच्या घरी असताना ऋषभ नावाचा एक महायोगी तेथे आला. त्याला पाहताच त्या ब्राह्मणाने व पिंगलेने त्या महायोग्याला साष्टांग नमस्कार घालून त्याला सन्मानपूर्वक घरात आणले व त्याची मोठ्या भक्तिभावाने यथासांग पूजा केली. त्याचे चरणतीर्थ घेतले. त्याला उत्तम असे भोजन दिले व पलंगावर झोपविले. त्याचे पाय चेपले. त्याला गाढ झोप लागली. ती दोघे रात्रभर त्या योगेश्वराची सेवा करीत राहिले. त्यांच्या सेवेने प्रसन्न झालेला तो ऋषभ योगेश्वर सकाळी जागा झाला. त्या दोघांना आशीर्वाद देऊन तो निघून गेला. कालांतराने त्या दुराचारी ब्राह्मणाला व पिंगला वेश्येला वार्धक्याने मृत्यू आला. त्या वृषभ योग्याची मनोभावे सेवा केल्यामुळे तो ब्राह्मण दशार्ण राजाचा वज्रबाहू व त्याची सुमती नावाची पत्नी यांच्या पोटी जन्मास आला. सुमती गर्भवती असताना तिच्या सवतीने मत्सरापोटी तिला विष घातले. त्या विषाने ती मेली नाही, पण तिच्या सर्वांगाला फोड आले. तशाच स्थितीत ती प्रसूत झाली. विषामुळे नवजात बालकाच्या अंगावरही फोड उठले. त्या मायलेकरांचे अतिशय हाल होत होते. त्यांना वेदना होत होत्या. त्यांचे हे हाल पाहून राजाला मोठी काळजी वाटू लागली. त्याने पुत्रजन्माचा उत्सव केला नाही. त्याने मोठमोठ्या वैद्यांना पाचारण करून राणीवर व राजपुत्रावर औषधोपचार केले, पण कशाचाही उपयोग झाला नाही. ती मायलेकरे असंख्य वेदनांनी, असह्य वेदनांनी ओरडत होती. राजाला त्या दोघांचे हाल पाहावेनात. त्या फोडांनी तर दोघांची शरीरे नासून किळसवाणी झाली. शेवटी राजाने मन कठोर करून त्या दोघांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्याने काही कोळ्यांना बोलावून सांगितले
या दोघा मायलेकरांना निर्मनुष्य अशा अरण्यात नेऊन सोडा. राजाचा हा निर्णय ऐकून राजवाड्यातील सर्व स्त्री पुरुषांना अतिशय दुःख झाले. ते राजाला शिव्याशाप देऊ लागले. त्याला पापी, दुराचारी असे म्हणू लागले. राजाच्या आज्ञेनुसार कोळ्यांनी राणीला व राजपुत्राला रथात बसून निर्मनुष्य अशा अरण्यात नेऊन सोडले. बिचारी सुमती आधीच शरीरावरील फोडांनी त्रस्त झालेली, त्यातच पतीने त्याग केलेला, त्यामुळे ती आक्रोश करीत होती. आपल्या व्याधीग्रस्त मुलाला कडेवर घेऊन ती रानावनात भटकू लागली. अन्न पाण्याविना तिचे फार हाल झाले. त्या घोर अरण्यात भटकत असताना तिला काही गुराखी दिसले. ती त्यांच्याजवळ पाणी मागू लागली. तेव्हा ते गुराखी म्हणाले, तू अशीच पुढे जा. तेथे तुला एक मंदिर दिसेल. तेथे तुझ्या खाण्यापिण्याची, राहण्याची सोय होईल. असे त्या गुराख्यांनी सांगितले असता सुमती मुलाला घेऊन पुढे जाऊ लागली. वाटेत तिला एक गाव लागले. त्या गावातील लोक तिला सुखी समाधानी वाटले. ते पाहून तिला खूप आनंद झाला. तिने त्या गावातील स्त्रियांकडे जाऊन या गावाचा राजा कोण आहे असे विचारले. त्या स्त्रिया म्हणाल्या, पद्माकर नावाचा वैश्य या गावाचा मुख्य आहे. तो मोठा पुण्यवान, परोपकारी, धर्मशील व श्रीमंत आहे. तू त्याला भेट. त्याला आपली परिस्थिती सांग. तो नक्कीच तुला आश्रय देईल. त्या स्त्रिया असे सांगत होत्या. त्याच वेळी पद्माकाराची दासी योगायोगाने तेथे आली. त्या मायलेकरांची दयनीय अवस्था पाहून त्या दासीला त्यांची दया आली. ती त्या दोघांना घेऊन पद्माकराच्या घरी गेली. त्या पद्माकर वैश्याने त्या दोघांना आपल्या घरी आश्रय दिला. त्यांच्या अन्न वस्त्राची व राहण्याची व्यवस्था केली. त्या पद्माकर वैश्याकडे राहत असताना एके दिवशी त्या राजपुत्राला म्हणजे सुमतीच्या मुलाला मृत्यू आला. आपला एकुलता एक पुत्र मरण पावला म्हणून सुमती दुःखाने जमिनीवर गडाबडा लोळत आक्रोश करू लागली. राजवाड्यातील स्त्रियांनी तिचे परोपरीने सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण सुमतीचा शोक काही केल्या थांबेना. त्याचवेळी दोघांचे पूर्वजन्मातील पुण्यकर्म लक्षात घेऊन महायोगी ऋषभ तेथे प्रकट झाला. त्याला पाहताच पद्माकर वैश्याने त्या योगीशाला साष्टांग नमस्कार करून त्यांची यथासांग पूजा केली. त्यावेळी त्या योगीशाने विचारले, घरात कोण बरे रडत आहे? काय झाले आहे? पद्माकराने त्या मायलेकरांची हकीकत सांगितली. ती ऐकताच त्या महायोगी ऋषभाला त्या मायलेकरांची दया आली. मग तो सुमतीजवळ जाऊन तिला समजावीत म्हणाला, तू विनाकारण का बरे शोक करतेस? या जगात कोण जन्मास आला आणि कोण मेला? सांग बरे, या जगात चिरंजीव कोण आहे? जो जन्मास येतो त्याला एक ना एक दिवस मृत्यू येतोच. हे जग क्षणभंगूर आहे. देह हा नाशिवंत आहे. गंगेच्या पाण्यावरील फेस किंवा पाण्यावरील बुडबुडा, त्याप्रमाणे हे जग क्षणिक आहे. म्हणून शहाण्या माणसाने जन्म मृत्यूबद्दल आनंद किंवा दुःख करू नये. मातेच्या उदरात जेव्हा गर्भ निर्माण होतो तेव्हा त्याचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणी तरुणपणी मरतो तर कोणी वृद्धपणी मरतो. प्रारब्धानुसार सर्व काही घडत असते. आई, वडील, पुत्र
इत्यादी नाती मायेपोटी निर्माण झालेली असतात. ब्रह्मदेवाने लिहिलेली ललाट रेषा कधीही बदलत नाही. मला सांग, गतजन्मी तू कोणाची पत्नी होतीस? कोणाची तू माता होतीस? आता तुझा पुत्र कोण होता? सांगता येत नाही ना. मग तू विनाकारण का बरे शोक करतेस? तेव्हा शोक आवर व भगवान सदाशिवाला शरण जा. त्या महायोगी ऋषभाने असे परोपरीने समजाविल्यावर सुमतीचे दुःख काही कमी होईना. ती म्हणाली, योगीराज, मी या व्याधीने मरणयातना भोगीत आहे. मी राज्यभ्रष्ट झाले आहे. माझ्या पतीने माझा त्याग केला आहे. माझा जीव की प्राण असणारा माझा पुत्र मरण पावला आहे. अशा परिस्थितीत मी जिवंत तरी कशी राहू? मला आता मरण आले तर बरे होईल. सुमतीचे दुःख पाहून ऋषभयोग्याला तिची दया आली. त्याने थोडे भस्म घेऊन त्या बालकाला लावले व त्याच्या मुखातही घातले आणि त्याच क्षणी तो मुलगा जिवंत झाला. ऋषभाने आणखी भस्म अभिमंत्रित करून त्या मायलेकराच्या शरीराला लावण्यास दिले आणि काय आश्चर्य, ती दोघेही रोगमुक्त झाली. त्यांच्या शरीराला सुवर्णकांती प्राप्त झाली. दोघांच्याही शरीरावरील फोड पूर्ण नाहीसे झाले. प्रसन्न झालेल्या त्या ऋषभयोग्याने त्या दोघांना वर दिला, तुम्हाला कधीही वार्धक्य येणार नाही. तुम्ही सदैव तरुण राहाल. तुम्ही दीर्घायुष्यी व्हाल. सुमतीला त्यांनी वर दिला, तुझा पुत्र फार मोठा योग्यतेचा आणि दीर्घायुषी होईल. त्याला खूप मोठी कीर्ती लाभेल. तो आपल्या पित्यापेक्षा अधिक काळ राजा बनून राज्य करेल. असा वर देऊन ऋषभयोगी एकाएकी निघून गेला. ही कथा सांगून तो संन्यासी यवनराजाला म्हणाला, हे राजा, चिंता करू नकोस. सत्पुरुषांच्या कृपाप्रसादाने तुझ्याही मांडीवरील हा फोड नाहीसा होईल. यावर तू पूर्ण विश्वास ठेव. त्या संन्याशाने असे सांगितले असता यवनराजाने नमस्कार करून विचारले, ते सत्पुरुष कोठे आहेत? मला सांगा, म्हणजे मी लगेच त्यांच्याकडे जातो व त्यांच्या चरणांचे दर्शन घेतो. यावर तो संन्यासी म्हणाला, गाणगापुरात भीमेच्या तीरावर ते महात्मा आहेत. तू त्यांच्याकडे जा व त्यांचे दर्शन घेताच तुझी व्याधी नाहीशी होईल. हे ऐकताच तो यवनराजा श्री गुरूंच्या दर्शनाला निघाला. मजल दरमजल करीत तो गाणगापुरात आला. त्याने गावातील लोकांना विचारले, येथे एक थोर संन्यासी आहेत असे मी ऐकतो. आता ते कोठे आहेत? असे त्याने विचारताच गावातील लोक घाबरले. ते आपापसात म्हणाले, अहो, आता काही खरे नाही. हा यवन श्री गुरूंची चौकशी करतो आहे. आता हा काय करील हे सांगता येत नाही. अतिशय घाबरलेले ते लोक काहीही बोलेनात. तेव्हा तो राजा रागावून म्हणाला, अरे बोला ना, मी त्यांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. ते आता कोठे आहेत ते मला सांगा. मग लोक म्हणाले, श्री गुरु नित्य माध्यान्ह काळी भीमा अमरजा संगमावर अनुष्ठानासाठी जातात. अनुष्ठान पूर्ण झाले की ते मठात परततात. आता ते संगमावर आहेत. हे ऐकताच यवनराजा आपला लवाजमा मागे ठेवून एकटाच मेन्यात बसून श्री गुरूंना भेटण्यासाठी संगमावर गेला. दुरूनच श्री गुरूंना पाहताच तो मेन्यातून खाली उतरला. पायी चालत चालत श्री गुरूंच्या समोर गेला व भक्तिभावाने हात जोडून उभा राहिला. श्री गुरूंनी त्याला विचारले,
काय रे रजका, तुझी माझी भेट पूर्वी झाली होती, आता खूप वर्षांनी तू परत आलास. श्री गुरु असे बोलताच त्या यवन राजाला पूर्वजन्माची आठवण झाली. त्याने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या चरणपादुकांवर लोळण घेतली. त्याचे सारे शरीर रोमांचित झाले. त्याच्या डोळ्यांवाटे आनंद अश्रू वाहू लागले. तो हात जोडून म्हणाला, स्वामी, आपण माझी उपेक्षा का बरे केलीत? मी अनाथ झालो. मी आपल्या चरणांपासून वेगळा झालो. मी मदोन्मत्त होऊन आपले चरण विसरलो. आपण जवळ होतात तेव्हा मी आपणास ओळखले नाही. आपण भक्तजनांची कधीही उपेक्षा करीत नाही अशी माझी पूर्ण खात्री होती. मग आपण मला अज्ञान सागरात का बरे लोटून दिलेत? आता माझा उद्धार करा. यासाठी मी आपणास शरण आलो आहे. आता मला हा जन्म पुरे. श्री गुरु त्याला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या सर्व इच्छा वासना पूर्ण होतील. तेव्हा राजा म्हणाला, स्वामी, माझ्या मांडीवर मोठा फोड आला आहे. त्याच्या असह्य वेदना होतात. आपण एकदा कृपादृष्टीने पाहावे. राजाचे ते बोलणे ऐकून श्री गुरु हसून म्हणाले, अरे, तो फोड आहे कोठे? दाखव बरे. राजा पाहतो तो काय, तो असह्य वेदना देणारा फोड नाहीसा झाला होता. ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले. तो श्री गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवून म्हणाला, स्वामी, आपण मला रोगमुक्त केलेत. मला राज्यपद व सर्व ऐश्वर्य देऊन माझी गतजन्मातील इच्छा पूर्ण केलीत. ही सगळी केवळ आपली कृपा. आता आपण एकदा तरी माझ्या राजधानीत यावे अशी प्रार्थना आहे. त्यावर श्री गुरु म्हणाले, अरे, आम्ही आहोत तापसी संन्यासी. आम्ही तुझ्या नगरात कसे येणार? तेथे तर हिंसादी पापकर्म चालू असतात. तेथे गोहत्या होत असते. जीवहिंसा हे महापाप. अशा ठिकाणी आम्ही येणे योग्य ठरणार नाही. राजा म्हणाला, हे सर्व घडते माझा पूर्वीचा जन्म रजकाचा. पण आपल्या आशीर्वादाने मला राज्य मिळाले. अनेक प्रकारची सुखे मला मिळाली. पण एकदा मला पुत्र पौत्र समजून आपण आलात तर या सर्व गोष्टींचा त्याग करून मी आपली सेवा करीत राहीन. राजाने अशी परोपरीने विनंती केली असता श्री गुरूंनी विचार केला, आता यापुढे यवनांची सत्ता वाढणार. तेव्हा आता या कलियुगात जास्त काळ प्रकट राहणे योग्य नाही. आज हा यवन राजा येथे आला. उद्या त्याचे प्रजनन येऊ लागतील. तेव्हा आता आपण गुप्त होणेच योग्य. तेव्हा सिंहस्थाच्या निमित्ताने गौतमी यात्रा करू व राजाचीही इच्छा पूर्ण करू. असा विचार करून श्री गुरु मठाकडे निघाले. राजाने त्यांना मेन्यात बसविले. त्यांच्या पादुका हाती घेऊन तो पायी चालू लागला. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, राजा, तू ब्राह्मणांची सेवा करतो आहेस. असे तुझ्या लोकांनी पाहिले तर ते तुझी निंदा करतील, म्हणून तू मेन्यात बस. पण राजाने ते मानले नाही. मी आपला दासानुदास आहे असे म्हणून तो चालतच राहिला. राजाने आपल्याबरोबर आणलेले सर्व ऐश्वर्य दाखवले. श्री गुरु त्याला म्हणाले, राजा, तुझ्या या लवाजम्याबरोबर जायचे तर उशीर होणार. माझ्या नित्य अनुष्ठानात खंड पडणार. तू पुढे जा, मी तुझ्या नगरीत येईन. असे सांगताच राजा निघून गेला. मग श्री गुरु शिष्यांसह अदृश्य झाले व मनोवेगे पापविनाशी तीर्थावर आले. श्री गुरु आल्याचे समजताच सायनदेव साखरेचा पुत्र नागनाथ तेथे आला.
श्री गुरु अनुष्ठानास बसले होते. नागनाथाने श्री गुरूंना आपल्या घरी नेऊन त्यांची यथासांग पूजा केली व मोठी समाराधना केली. मग श्री गुरु त्याला म्हणाले, आता आम्हाला निरोप दे. बिदरचा यवनराजा मला पापविनाशी तीर्थावर भेटावयास येणार आहे. मी तिथे दिसलो नाही तर तो इथे येईल. तुम्हा ब्राह्मणांना त्याचा उपद्रव होईल. असे सांगून व त्याला अनेक उत्तम आशीर्वाद देऊन श्री गुरु पापविनाशी तीर्थावर गेले. पूर्वी ठरल्याप्रमाणे यवनराजा तेथे आला. त्याने श्री गुरूंना पालखीत बसवून वाजत गाजत आपल्या राजधानीला नेले. ब्राह्मणादी हिंदूंना आनंद झाला, पण यवनांनी मात्र राजाची निंदा केली. राजाने श्री गुरूंना उच्च आसनावर बसवून त्यांची पाद्यपूजा केली. त्यांच्याबरोबर आलेल्या शिष्यांचा सन्मान केला. मोठा दानधर्म केला. ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट केले. या निमित्ताने प्रजाजनांनाही श्री गुरूंच्या दर्शनाचा लाभ झाला. संतुष्ट झालेल्या श्री गुरूंनी एकांतात राजाला आशीर्वाद देऊन विचारले, आता तू संतुष्ट झाला आहेस ना, की तुला आणखी काय हवे आहे? असे असेल तर सविस्तर सांग. राजा म्हणाला, स्वामी, आता तुमची चरणसेवा घडावी एवढीच माझी इच्छा आहे. मला मुक्ती हवी आहे. ते ज्ञान मला द्या. श्री गुरु म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल. तू आपल्या पुत्रावर राज्याची जबाबदारी सोपवून श्रीशैल्य पर्वतावर ये. तेथे आपली भेट होईल. असे सांगून श्री गुरु गौतमी यात्रा करून गाणगापुरात परत आले. श्री गुरूंना पाहताच सर्वांना अतिशय आनंद झाला. सर्वांनी त्यांची मंगल आरती केली. मग सर्व शिष्यांना जवळ बोलावून श्री गुरु त्यांना म्हणाले, माझी सर्वत्र ख्याती झाली आहे. बिदरचा यवनराजा माझा भक्त झाला आहे. हे पाहून त्याचे प्रजाजनही आपल्या वासनापूर्तीसाठी येथे येऊ लागतील. त्यांचा तेथील लोकांना व ब्राह्मणांना त्रास होईल, म्हणून मी प्रकट रूपाने श्रीशैल्य यात्रेला जाणार आहे. मात्र गुप्त सूक्ष्म देहाने मी येथेच गाणगापुरात वास्तव्य करणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. असे सांगून लौकिक अर्थाने ते श्रीशैल्य यात्रेला निघाले. असे सिद्धयोग्यांनी नामधारकाला सांगितले. ग्रंथकार सरस्वती गंगाधर म्हणतात, श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरात असलेले मी स्वतः प्रत्यक्ष पाहिले आहे. जे लोक त्यांची भक्तिभावाने उपासना आराधना करतात, त्यांच्या सर्व इच्छा कामना त्वरित पूर्ण होतात. याविषयी जराही संदेह बाळगू नये. ज्यांना विनाकष्ट कामनापूर्ती हवी असेल त्यांनी गाणगापुरास जावे व प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे. तेथे गेले असता मनातील सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. धन, धान्य, पुत्र, पौत्र इत्यादी जे जे हवे असेल ते सर्व प्राप्त होते. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, जे कोणी श्री गुरुचरित्राचे भक्तिभावाने निष्ठेने श्रवण पठन करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील पूर्वजन्मातील रजकाची कथा नावाचा अध्याय 50वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. पूर्वजन्मातील सत्कर्मामुळे पुढील जन्मात सुख मिळते. जर सत्पुरुषाची सेवा घडली असेल तर उत्तम जन्म मिळतो, सुखही मिळते, मनोकामना पूर्ण होते. पण उरलेले दुष्कर्म एखाद्या दुर्धर व्याधीच्या स्वरूपात भोगावे लागते.
हा आध्यात्मिक सृष्टीतील नियम पुष्कळांना माहीत नसतो. यामुळे अन्य दृष्टीने साधुत्वाचे आदर्श असणारे काही भक्त, काही योगी वृद्धपणी एखाद्या व्याधीने विकलांग किंवा जर्जर झालेले पाहून लोक त्यांच्या अधिकाराबद्दल शंका घेतात. निवृत्ती मार्गावर प्रगती करताना मनुष्याला आपले पूर्वकर्म झपाट्याने संपवावे लागते. कर्मदेवता त्याला कर्मनिरास करण्याचे 2 पर्याय देतात. थोड्या अवधीत अत्यंत हाल अपेष्टा सोसून समाजाकडून केली जाणारी उपेक्षा, वंचना व छळ सहन करून प्रसंगी परहितार्थ प्राणार्पण करूनही आपले पूर्वदुरित लवकर संपवावे किंवा जन्मभर हाल सोसत पूर्वदुरित हळूहळू संपवावे. या बाबतीत समाजाने ज्यांचा छळ केला आहे अशी संतांची चरित्रे पाहावीत, म्हणजे सुज्ञ वाचकाला या नियमाचा बोध होईल. विदुराला मरण्यापूर्वी कुष्ठरोग झाला होता. संत ज्ञानेश्वर समाजाकडून बहिष्कृत झालेले होते. रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला होता. अरुणाचलावरील रमण महर्षी यांनाही कॅन्सर झाला होता. दुःखभोग भोगून संपवावा लागतो. पण जे गुरुकार्यासाठी संसारातून मुक्त होऊ इच्छितात त्यांचा दुःखभोग तीव्र असतो. त्याचबरोबर तो सहन करण्याची शक्तीही त्या लोकोत्तर साधूंच्या अंगी असते. हे एक आध्यात्मिक रहस्य आहे. कित्येक तपस्वी जडदेहाच्या व्याधींनी पीडित असतात. ते बऱ्याच आपल्या दुरितांचा लवकर क्षय करून टाकीत असतात. या अध्यायात परीटाचा राजा झाला, पण परीटाच्या जन्मापर्यंतचे त्याचे कर्म हे फिटायचे होते. ते त्याच्या मांडीवर फोड होण्यात सन्मुख आले. त्यावर सत्पुरुष सेवा हाच उपाय होता. ईश्वरही माणसाचे कर्म क्षीण करू शकत नाहीत. साधूही ते एकदम नष्ट करू शकत नाहीत. पण सत्पुरुषांची सेवा केल्यास मात्र त्याचा उपशम होतो. या अध्यायात परीटाने राजा झाल्यानंतर आता मला वैभव पुरे, मी आता स्वामींच्या सेवेत राहीन अशी इच्छा प्रकट केली आहे. अवंती नगरातील ब्राह्मण ऋषभदेवाच्या एका दिवसरात्रीच्या सेवेमुळे पुढील जन्मात तो मेलेला असतानाही पुन्हा जिवंत होतो. हे सत्कर्माचे फळ आहे. पण ब्राह्मण असूनही अनाचार केल्याचे फळ म्हणजे गर्भावस्थेपासूनच त्याला विषाची बाधा होते. हे आहे, संतसेवा कधीही व्यर्थ जात नाही. तिचे फळ कधी ना कधी जन्मांतरीही प्राप्त होते. सदा सर्वदा देव सानिश आहे, कृपाळूपणे अल्पधारिक पाहे. हे संत रामदासांचे वचन भक्तांनी नेहमी लक्षात ठेवावे, म्हणजे त्यांना विपत्काली धैर्य प्राप्त होईल. परीटाला निरोगी करून श्री गुरूंनी विचारले, तुझ्या मनासारखे झाले आहे ना, की आणखी काही इच्छा राहिली आहे? केवढी ही श्रीगुरूंची भक्तवत्सलता, आईचे वात्सल्य, गुरुचे वात्सल्य व ईश्वराचे वात्सल्य, या तिन्ही गोष्टींना जगात तोड नाही. संत व देव कोणाचीही सेवा फुकट करून घेत नाहीत. माणसाने दिलेले उरत नाही व देवाने दिलेले सरत नाही, अशी एक म्हण आहे. पुण्यफल सुख व पापफल दुःख हा निसर्ग नियम आहे. सत्कर्मच करावे व सर्व सत्कर्मात संत सेवा हे फारच उत्तम सत्कर्म आहे. संत संगती व संत कृपा याविषयीची वचने पहा. संत कृपा होय जयास, तेने उद्धरिला वंश.
तो ईश्वराचा अंश सत्वगुणी. कोटी जन्मांची पुण्यसंपत्ती जरी गाठी असेल आयती, ते जोडे माझ्या संतांची संगती. सत्संगे भक्ती उल्हासे, संत संगती वेगळे जाण. तात्काळ पहावया माझे स्थान, आनिक नाहीच साधन. सत्य जाण उद्धवा. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.